आज ज्या लोकशाहीचा भारत अभिमान बाळगतो, तिची पायाभरणी अशा काळात झाली, जेव्हा देश दारिद्र्य, अशिक्षण आणि फाळणीच्या वेदनांतून सावरत होता. ही गोष्ट आहे त्या ऐतिहासिक क्षणाची, जेव्हा भारताने पहिल्यांदाच आपले भवितव्य स्वतःच्या हाती घेतले. ही गोष्ट आहे भारताच्या पहिल्या निवडणुकीची. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण आव्हानं संपली नव्हती. लाखो लोक बेघर झाले होते, अर्थव्यवस्था कोलमडलेली होती आणि बहुतेक जनतेला वाचता लिहिता येत नव्हतं. जगातील अनेक देशांना प्रश्न पडला, इतक्या मोठ्या आणि विविधतेने नटलेल्या देशामध्ये लोकशाही टिकेल का? पण भारताने धाडसी निर्णय घेतला. देशाच्या नेत्यांनी ठरवलं, देशाचं भविष्य ठरवणार कोणी राजा नाही, कोणी हुकुमशाह नाही, तर देशाची जनता. हीच होती सर्वात मोठी लोकशाही चाचणी. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. त्यांच्या समोर आव्हानं प्रचंड होती. जवळपास 17 कोटी मतदार, 2 लाखाहून अधिक मतदान केंद्रे आणि ग्रामीण दुर्गम भागापर्यंत मतदानाची सोय पोहोचवायची होती. ना टीव्ही, ना इंटरनेट, ना आधुनिक तंत्रज्ञान, तरीही तयारी सुरू झाली. त्या काळात देशातील सुमारे 85% जनता अशिक्षित होती. प्रश्न होता, मतदान कसं करायचं? याचाच उपाय म्हणून निवडणूक चिन्हांची कल्पना आली. बैल, दिवा, हात, झाड, प्रत्येक पक्षाला वेगळं चिन्ह देण्यात आलं. लोकशाही सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग होता. 1951 ते 1952 या काळात अनेक टप्प्यात मतदान झालं. गावागावातून लोक पहिल्यांदाच मतदान केंद्रात येत होते. काही ठिकाणी लोक मतपेटी पहिल्यांदाच पाहत होते. शेतकरी, कामगार, स्त्री पुरुष सगळे समान होते. एक मत, एक नागरिक. भारतीय इतिहासात प्रथमच महिलांना समान मतदानाचा हक्क मिळाला. कोणतीही अट नाही, कोणताही भेदभाव नाही. महिलांनीही देशाचं भवितव्य ठरवलं. ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर ती सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होती. निकाल जाहीर झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. पण खरी जीत कोणत्याही एका पक्षाची नव्हती. ती जीत होती लोकशाहीवरील विश्वासाची. जगाने पाहिलं, भारताने इतिहास घडवला होता. आज आपण बटन दाबून मत देतो, पण तो हक्क किती संघर्षातून मिळाला हे विसरता कामा नये. 1951 ची निवडणूक ही केवळ इतिहास नाही, ती आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. भारताची पहिली निवडणूक आपल्याला शिकवते, जेव्हा जनतेवर विश्वास ठेवला जातो, तेव्हा लोकशाही यशस्वी होते. ही निवडणूक नव्हती, ही भारताची नवीन ओळख होती.